ऋषिका भगत. मी गिरीराज चंद्रवंशी. मी विधी मोरे. मी श्रेया कदम. आम्ही सर्व 7वीत आहोत. भारत माझा देश आहे. ह्या भारतात आम्हाला अभिमान वाटतो. ही सर्व सजीव सृष्टी पाण्यावर अवलंबून आहे. ह्या भारत देशात 28 राज्य व 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. पण त्या सर्वांना पाणी मिळते का? तर विलासपूर आणि रामपूरचीच कथा ऐका ना. आमच्या प्रकल्पाचे नाव आहे पाणी हेच जीवन. एका गावात खूप जास्त पाणी आहे आणि दुसऱ्या गावात खूप कमी पाणी आहे. तर त्या गावात दुसऱ्या गावातून पाणी कसे मिळवायचे? याच समस्येचा उपाय म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट केला आहे. या प्रोजेक्टमध्ये आम्ही 2 गावांची सीमारेषा व त्या गावांमध्ये असलेल्या पाणी दाखवलेलं आहे. तर विलासपूर नावाच्या गावात पाणी खूप जास्त आहे आणि रामपूर नावाच्या गावात पाणी खूप कमी आहे. तर या गावातून पाणी रामपूरमध्ये कसे नेता यावे, तर इथे आम्ही एक मोटर लावली आहे. त्यामुळे पाणी पाईपांमधून वरती चढते व या नदीखालून गेलेल्या पाईपातून ते दुसऱ्या गावात जाते. हा पाईप नदीखालून गेलाय कारण दुसऱ्या कोणाला हानी पोहोचू नये म्हणून. आणि हे पाणी या गावात आल्यानंतर या गावातील लोक ते पाणी काटकसरीने वापरतात, त्यांच्या गरजेपुरतं वापरतात. पाणी हे जीवन आहे कारण संपूर्ण सजीवसृष्टी त्यावर अवलंबून आहे. पाणी फक्त पिण्यासाठी किंवा शेतीसाठी नाही तर उद्योगांसाठी, वीज निर्मितीसाठी सुद्धा उपयोगी पडते. शेतकरी शेतीवर आणि शेती पाण्यावर अवलंबून असते. भारत हा कृषीप्रधान देश आहे. पाण्याशिवाय आपल्याला अन्न भेटत नाही आणि हवेसाठी सुद्धा पाणी खूप गरजेचं आहे. अन्नासाठी पाणी गरजेचं आहे कारण पाण्याशिवाय अन्न शेतामध्ये येणार नाही. आणि हवेसाठी म्हणजे तर की जर पाणी नसेल तर झाडं वाढणार नाही आणि जर झाडच वाढली नाही तर आपल्याला ऑक्सिजन भेटणार नाही. तर आमची समस्या ही होती. तुम्हाला आमची समस्या कळली आहे का? आम्ही या समस्येवरती हा संपूर्ण प्रोजेक्ट केला आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पिके वाढवा. पाणी अडवा, पाणी जिरवा. पाणी अडवा, पाणी जिरवा. पाणी वाचवा, जीवन जगवा. पाणी हेच आपले जीवन आहे. समजलं का?